बघूया डॉट चेंडू आलाय. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आलेला आहे डॉट. बघली तर पहिला चेंडू देखील सन्मान दिला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लॉक करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच 2 चेंडू येतात ते डॉट. कोणती धाव मिळालेली नाही अद्याप. यावेळेस पुढे चेंडू आणि त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. बघूया काय होत आहे. आणि पुन्हा एकदा राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. खूप निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे आजच्या दिवसात राकेश यांच्या माध्यमातून. बघितलं तर या अगोदर बघितलं तर आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये नक्कीच तिथे पकडले गेले होते. विचार केला तर सुळेवाडी संघाविरुद्ध. आता बघितलं तर त्याच एरियामध्ये आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघितला आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करण्यात यश आलेलं आहे हातीत संघाला. कारण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. अनएक्सपेक्टेड गेम, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. बघितलं तर आजचा दिवस थोडासा नक्कीच विसरण्याचा प्रयत्न करणार राकेश. कारण फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये. गोलंदाजी ठीकठाक राहिलेली आहे, परंतु फलंदाजी थोडीशी खराब बघायला मिळत आहे. नेक्स्ट बॅटर पाहतोय आपण पवन. आता या खेळाडूला आम्ही बाळेवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं होतं. क्षमता आहे, बघितलं तर धावसंख्या जास्त प्रमाणात बनवायची नाहीये, परंतु स्मार्ट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक वेळेस मोठे फटके येणं अपेक्षित नाहीये. कधी काही सिंगल डबल धावीवरती देखील अवलंबून राहणं फलंदाजासाठी योग्य असणार आहे. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु येतो तो चेंडू निर्धाव. कोणती धाव मिळालेली नाही. आतापर्यंत बघितलं तर फलंदाजांवरती नक्कीच हावी राहिले आहे धनाजी हातीत संघाकडून. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या पद्धतीचं बघायला मिळत आहे. बैलवर पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. या वेळेस बघितलं तर वाईट चेंडू, दिशाहीन चेंडू अतिरिक्त धावेमध्ये भर. या अगोदर बघितलं तर चांगल्या लाईनने टप्प्यावरती गोलंदाजी करत होते धनाजी, परंतु हा इथे थोडीशी दिशा भरकटल्याने अतिरिक्त धाव जरूर मिळते परभणी संघाला. स्ट्राईकवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा पवन आणि गोलंदाजीसाठी धनाजी. यावेळेस लेफ्ट केला डाऊन दी ग्राउंड. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतो तो षटकार. पुढे चेंडू यावेळेस असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाला यश मिळत नाही. डॉट षटकाची होती समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7. बघितलं तर एक या अगोदरचा मोठा फटका सोडला तर धनाजीचं ठीकठाक षटक राहिलेला आहे. संघाचा विचार केला तर बॉलर कोण द्याव काय गोलंदाजीसाठी पाहतोय आपण देवा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो देवा. सामना करतील ऋषी सरगर. क्षमता आहे या खेळाडू देखील मोठ्या दर्जा खेळण्याची. यावेळेस हवं तसं कनेक्शन मिळालेलं नाही. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. देवा टेक बाव. वाव 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 वंडरफुल. चला पुढे चेंडू. यावेळेस उडवलाय. काय होतं बघूया. चेंडू गेला सीमा रेषा पार येतो तो षटकार 6 धावांसाठी. खूपच दूरवर मारलेला हा फटका.
हजारो क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु फक्त आणि फक्त दर्शक बनून राहिले. अगदी देवा यांच्यावरती चढवलेला हा हल्ला. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज सामना करतील. यावेळेस देखील 30 दिशा निवडलेले लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहेत. हे केवळ जोपर्यंत धाव मिळते ती एकच. आता स्ट्रायकर पाहिलं तर पवन गोलंदाजी पाहतोय आपण देवा. देवा चेंडू देऊन यावेळेस सोडवलाय. होता स्लॉट मध्ये पाठवलाय. पलीकडच्या प्लॉट मध्ये धावा येतील त्या 6 षटकार. बघितलं तर जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवरती करा, कारण गमतीवरती दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते आणि पवन यांनी नक्कीच टाळ्या वाजवण्यास भाग पाडलेला आहे. आपल्या संघाला उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला. यावेळेस देखील लॉक करण्याचा प्रयत्न होता. धनाजी अगदी धावत आले परंतु चेंडू त्यांच्या पुढे पडला आणि धाव मिळते ती फक्त आणि फक्त एक. आता स्ट्रायकर आपण पाहतोय ऋषी. विचार केला तर दोन्ही साईडून मोठे फटके खेळले जात आहेत. मग ऋषी असेल अथवा पवन. पुढील चेंडू देवा यांचा सामना करतील ऋषी. यावेळेस देखील लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉटनिशी षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 20 धावसंख्या झालेली. 21 ठीक आहे 21 झालेला आहे. बघलं तर यावेळेस ओव्हर चेंडू अतिरिक्त धावेमध्ये भर. ची मागणी केलेली आहे, रेपर केलेला आहे. ठीक आहे लीगल चेंडू. पुढील चेंडू. यावेळेस रिव्हरचा फटका हवा त्याचं कनेक्शन मिळालेलं नाही परंतु थर्ड मॅन सीमा फोडून चेंडू जातो सीमा रेषा पार. येत होते चौकार. पाहिले तर पवन अगदी आक्रमक फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेस बघितलं तर अगदी तब्बल 110 मीटरचा हा लांब लचक मारलेला षटकार येतो धनाघाती प्रहार 6 धावांसाठी षटकार. बघितलं तर या सामन्यानंतर आपल्याला इन ऍक्शन सुळेवाडी संघाकडून सौरभ वाघमारे सुळेवाडी संघाचे KL राहुल पाहायला मिळणार आहेत. एक मोठी भिंत दगडाची. डाऊन मारलेला फटका स्वतःच्या पालतूमध्ये गोलंदाजाचा अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चकवा देऊन सरळ गेला आणि तिथे लॉंग ऑफचे खेळाडू धावत आले. एक वेळ तोपर्यंत धाव मिळते ती एकच. यावेळेस डीप फाइंडरला चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु चेंडू जिंकतो रेस आणि येतो तो चौकार. किती पाहिजे? जिंकण्यासाठी 2च धावेची आवश्यकता. आता बघितलं तर पुढचा सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे तो सोळवाडी विरुद्ध. बघितलं तर आता करगलीच, कारण 2 धावा अवघड लक्ष असणार नाहीये. बघितलं तर वॉर्मअप करतात सौरभ वाघमारे, KL राहुल. यावेळेस विजयी षटकार खेचलाय हव्यावरच्या फक्त 2 धावा, परंतु मारला आहे षटकार पवन मंडले. फायनल टच दिलेला आहे. नक्कीच फलंदाजी आवडली असेल तर या 2 फलंदाजांसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. करगणी संघ टाळ्या वाजवा या 2 खेळाडूंसाठी. चला राकेश टॉससाठी यायचंय. हातीत संघ आपण जेवण करून जा. भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपल्या पवेलियनच्या डाव्या साईडला या इकडे आणि आमच्या उजव्या साईडला. चला बघितलं तर उद्या दिवसात देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचे सामने बघायला मिळणार आहेत. तो लॉट्स आम्ही जाहीर करतोय. दिनांक 17/12/2025 वार बुधवार. बघितलं पहिला सामना असेल तो मायनी विरुद्ध पळसखेल आणि दुसरा सामना असेल तो पळशी विरुद्ध गुमेवाडी. उद्याच्या दिवसात देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत चांगल्या पद्धतीचे सामने. माफ करा, लॉट चेंज आहे, त्यांना थोड्या वेळाने आपल्याला अपडेट दिली जाईल.
आलाय का देवा आपल्यासाठी मॅच थांबवले. चला सामना सुरू होता. साई प्रेमी चषक 2025 तिसऱ्या दिवसातील हा अखेरचा सामना सुरेवाडी विरुद्ध करगणी या दोन संघांमध्ये 6 षटकांचा हा सामना असतील. पहिले 2 षटकांची नांदेड पॉवर प्लेचे असतील. प्रथम फलंदाजीसाठी आपण पाहतो ऑन स्ट्राईक करगणी संघाकडून राकेश काळे नॉन स्ट्राईकला त्याची साथ देण्यासाठी
ऋषी. सामन्याची नाणेफेक जिंकली होती करगणी सुळेवाडी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी मार्कवरती AB. आपल्या वैयक्तिक आणि या इनिंग मधील या सामन्यातील पहिलं षटक टाकतोय. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राकेश काळे, लेफ्ट हँडेड फलंदाज. सामन्याची सुरुवात होते. आपण पंच म्हणून पाहतोय ऑन स्ट्राईक उमेश बेरगे. लेग अंपायर साथ देत आहेत उमेश माने. आणि पहिल्याच चेंडूवरती अवांतर धावेनं करगणी संघाचे धावसंख्येचे खाते उघडले. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धावेबरोबर करगणी संघाचे धावसंख्येचे खाते उघडले. धाव फलकावरती 1 धाव. पुन्हा एकदा चेंडू फटकलो फायनलच्या दिशेनं. चेंडू जातो 1 बॉल सी मा रेष पलीकडे चौकार. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, तितकेच सुंदर अशी फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय राकेशला. आणि ही फलंदाजी मार्कवरती उजव्या हाताचा फलंदाज ऋषी या सामन्यातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. सुपर फायटेड षटकार. उत्तुंग असा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु फलंदाजाला मात्र त्याचा काही परिणाम होणार नाहीये. सलग दुसरा षटकार ऋषी याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आपलं थोडंसं महागडे षटक AB करवी सुळेवाडी संघाकडून सलग 2 षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचते ती 18 धावांवरती. पहिला 4 चेंडूचा सामना आपण पाहतोय. थोडंसं महागडे षटक सुळेवाडी संघाकडून टाकतो AB. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने सलग षटकार आहे ना. हा ओके. सलग तिसरा षटकार आपण पाहतो. ऋषीच्या बॅटमधून उत्कृष्ट अशा फलंदाजीचं दर्शन घडवतो आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतो तो ऋषी. सलग 3 षटकाराच्या साहाय्याने 3 चेंडूमध्ये 86च्या स्ट्राईक रेटनं स्ट्राईक वरती फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो ऋषी सुळेवाडी संघाकडून या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करतोय ऋषी. पुन्हा एकदा गोइंग अँड गॉन. सलग 4था षटकार. आणि अतिशय महागडे षटक या ठिकाणी AB कडून नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय क्षेत्ररक्षक संघाच्या कर्णधारांनी घेतला होता, परंतु पहिल्याच षटकामध्ये खूप मार खाल्ला म्हणावं लागेल AB. आणि तब्बल 30 धावा ज्यामध्ये सलग 4 षटकार ऋषीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर करगणी संघाची धावसंख्या होते बिनबाद 30 धावा. दुसरा षटक घेऊन मैदानामध्ये ते स्वतः कर्णधार LB अर्थातच लाला गोरे
मोठमोठे सामने खेळण्याचा अनुभव ज्या खेळाडूच्या मागे आहे ते एलबी क्षेत्ररक्षण थोडस सजवताना दिसतोय. 30 1 ओव्हर. नवीन खेळाडूचा भरणा असलेला हा सुळेवाडीचा संघ कर्णधार लाला गोरे नवीन खेळाडूंना आपल्या संघामध्ये सामावून घेऊन त्यांना प्रशिक्षणाचे धडे देत मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी होण्यास भाग पडतात. एलबी गोलंदाजी मार्कवरती षडयंत्र पद्धतीचा चेंडू खेळून काढला. एक पुन्हा एकदा स्वरूपी धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. जे काम राकेशनं केलंय उत्कृष्ट फलंदाजी करतो. ऋषी याला मात्र यावेळेस स्ट्राईक वरती घेऊन आलाय तो राकेश. अति स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला. या ठिकाणी ऋषीला मात्र चकित केलं. सुंदर अशी गोलंदाजी करतो स्वतःच्या संघासाठी. एलबी पहिल्या चेंडूवरती एक छोटी धाव नक्कीच घेतली होती राकेश याने, परंतु त्याच्यानंतरचा जो चेंडू खेळला ऋषी सलग 4 चेंडूवरती 4 षटकार मारून ऑन स्ट्राईक फलंदाजी करत होता. पुन्हा एकदा चेंडू धरला हवेत आणि जातो तो गोइंग षटकार. 6 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय ऋषी आणि त्याच्यामध्ये 5 चेंडू हवाई फायर केलेत. 5 षटकाराच्या साह्याने 30 धावांवरती फलंदाजी करतो ऋषी. लाला गोरेच्या पुढील चेंडूचा सामना करतो ऋषी सरगर. लाला गोरे अराउंड द विकेट गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा चकित केले. थोडस कमबॅक म्हणावं लागेल या ठिकाणी एलबीचं. सुंदर अशी गोलंदाजी एलबी. नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती मोठा फरहान केला होता ऋषीयानं, षटकार खेचला होता, परंतु त्याच्या नंतरचे सलग 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकण्यात यशस्वी झाला तो एलबी. आणि षटकातील अखेरच्या चेंडूचा सामना करतो ऋषी सरगर. 5 षटकाराच्या साहाय्याने फलंदाजी मार्गवरती सामना करतो तगड्या गोलंदाजाचा. आणि हा स्विच हिट रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. षटक संपल्याचा पंचांचा इशारा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर करगणी संघाची धावसंख्या येत होती बिनबाद 37 धावा. गोलंदाजी मार्फत किरण कोरे पाहतोय आपण. कर्णधाराने त्यांच्यावरती गोलंदाजीची धुरा जबाबदारी सोपवली आहे. पहिलं षटक थोडंसं महागडे टाकलं होतं एबी करवी, ज्या षटकामध्ये 30 धावा वसूल केल्या ऋषी सरगर आणि राकेश काळे, परंतु त्याच्यानंतरचं जे आपण दुसरं षटक पाहिलं लाला गोरेच्या माध्यमातून जरूर एक षटकार वसूल केला ऋषीने, परंतु हव्या तितक्या धावा जमिनीत मात्र यश आले नाही. ते ऋषी आणि राकेश याला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 37 धावा. तिसरं षटक आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो किरण कोडे. अराउंड विकेट गोलंदाजी करतो लेफ्ट हँड फलंदाजाला राकेश काळे ऑन स्ट्राईक.
सुंदर अशी गोलंदाजी, वेगवान पद्धतीचे चेंडू टाकण्यात माहीर असा हा खेळाडू किरण कोरे 16 संघाकडून खेळते. 1-11 पद्धतीचे ही लीग आपण पाहतोय. ही लीग मधील आतापर्यंतचा हा 3रा दिवस आपण पाहिले तर पहिल्या दिवशी लिंगरे संघानं सेमीफायनल मध्ये धडक मारली. काल पाहिलं आपण खरसुंडी संघानं सेमीफायनल मध्ये धडक मारली आणि आज पाहिजे आपण करगुणी आणि सुरेवाड या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच तो संघ बक्षीस पात्र होईल, पण तो हरलेल्या संघाला मात्र या स्पर्धेतून गासा गोंडाळावा लागेल. अतिशय महत्वाचा हा सामना दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किरण कोरे सामना करतोय ऋषी सरगर. हा वेगवान पद्धतीचा चेंडू, सुंदर असं यष्टीरक्षण आपण पाहतोय सुरेवाडी संघाकडून. काय गोलंदाजी करतोय किरण. थोडीशी दिशावून गोलंदाजी. पंचांनी मात्र आपले दोन्ही हात जमिनीच्या रेषेत उभे केले, आडवे केले आणि व्हाईटचा इशारा दिला. या अवांतर धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 40 धावांवर. 39 धावा. हो 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 हो, सुंदर असा स्लॉट मधला चेंडू टाकला तो प्लॉट मध्ये उचलून ऋषी सरगरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत आणि झणझणीत असा 6वा षटकार. वंदे मातरम घेताना यावेळेस मात्र शाळेची सुद्धा सुट्टी झालेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु ऋषी सरगर मात्र गोलंदाजाला काही सुट्टी देईना. हॅलो, पुन्हा एकदा अवांतर धावेत दर दिशेने गोलंदाजी. लेगस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 धावांवरती. पहिल्या षटकामध्ये संघाचे अर्धशतक धावफलकावरती लावतात का ऋषी, आणि लावलेला आहे. काय फलंदाजी करतो ऋषी सरगर, मोठमोठे फटके मारतो. या बॅटमधून निघालेला 7वा षटकार. आतापर्यंत कोणतीही सिंगल, डबल, ट्रिबल, चौबल, 5 असे कोणतेही धावा नाहीत. प्रत्येक फटका हा षटकार जातो आणि या षटकाच्या धावेबरोबर या षटकाबरोबर करगणी संघाचे धावसंख्येचं अर्धशतक सुद्धा धावफलकावरती 52 धावा. ऋषी सरगर आपल्या वैयक्तिक 42 धावांवरती फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 7, 8, 9, 10 यावेळेस मात्र स्लोअर 1 चेंडू आपटला. पिचच्या मध्ये मत चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, झोळीमध्ये. आणि या षटकातील अखेरचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा ऋषी सरगर. तुफानी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. ऑप्टिकच्या बाहेर यॉर्कर पद्धतीचा चेंडू. जस्ट मिनिट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 52 धावा. After 3 years, Kargani's score is 52 run. Bhavanini loss of wicket.
चला, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कर्णधार LB लाला गोरे आपल्या वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं महत्वपूर्ण असं 4थं षटक. फलंदाजी मार्कवरती करतोय आपण लेफ्ट हँडेड बॅटर राकेश काळे. सिंगल धाव घेऊन वारंवार आपल्याला पाहतोय. ऋषी सरगर याला स्ट्राईकवरती घेण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय आणि हा नो चेंडू, नो बॉल. आपण ज्या पिचवरती जो व्हाईट डॉट्स पाहतो त्याच्या बाहेर जो चेंडू पडला गोलंदाजाचा तर पंच मात्र त्याला नो बॉल म्हणून दंडित करतात. आता पुढचा चेंडू पेनल्टी कोणाला? गोलंदाजी संघाला. कारण काय? करा दे. ओके, अपशब्द वापरले काय? चालते. आणि फ्री हिटचा चेंडू मात्र फायदा घेता आला नाही. सुंदर अशी गोलंदाजी LB. पहिला चेंडू आपल्याला नक्कीच न पाहायला मिळाला, परंतु फ्री हिटवरती सुंदर असं कमबॅक LB याचं. चला, पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी पंचांनी आपल्याला आता पाहिलं की 2 रनांची गोलंदाजी संघाला पेनल्टी दिली. त्याचं कारण की ज्यावेळेस संघ आपण मैदानामध्ये पाहतो त्यावेळेस कोणत्याही संघाने आपल्या संघ सहकार्याला जर अपशब्द वापरले अर्थात शिवीगाळ केली तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी मिळते. त्याच्यानंतरचा चेंडू आपण पाहतो, पेनल्टी नंतरचा फ्री हिट होता, त्याचा सामना व्यवस्थितपणे करू शकला नाही. त्याच्यानंतरचा जो दुसरा चेंडू लाला गोरे याच्या हातामधून निघाला, त्या चेंडूला मात्र सीमारेषेपलीकडे धाडले राकेश काळे यानं. राकेशच्या बॅटमधून निघालेला या इनिंगमधील हा पहिला षटकार. उत्तुंग असा पेव्हिलियनच्या दिशेने मारलेला हा फटका पेव्हिलियनच्या वरून गेला. त्या फटक्याचं रूपांतर झालं षटकारामध्ये. त्या षटकाराच्या सहाय्यानं संघाची मात्र धावसंख्या पोहोचली ती 59 धावा. पुन्हा एकदा चेंडू हलवत आहे, चेंडू जातो तो सरळ दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचते ती 65 धावा. लाला गोरेच्या संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय थोडासा फसला की काय असं वाटतंय आतापर्यंत तरी तसं वाटतंय. परंतु हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. जोपर्यंत स्कोअर बोर्डवरती विजय हा शब्द येत नाही तोपर्यंत हे क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा फलंदाजातून गेलेली नाही आणि 6 चेंडूमध्ये 38 धावा सुद्धा निघालेल्या आपण पाहिले. त्याच्यामुळेच क्रिकेट याला अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. 4थं षटक प्रगतीपथावरती 6 षटकांचा हा सामना आहे. आतापर्यंत 3 चेंडू झाले. संघाची धावसंख्या पोहोचली ती 65 धावांवरती. सहासष्ट धावा 66. चौथं षटक चालू आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळतो ऋषी. आणि षटक संपल्याचा पंचाचा इशारा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर करगिल संघाची धावसंख्या होते ती 66 धावा.
बघितलं तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू किरण यांचा वाईड, वैयक्तिक दुसरं षटक संघाचं येत आहेत ते 5वे षटक घेऊन. यावेळी देखील लॉक करण्याचा प्रयत्न होता, खालून ऋषी धावत आले आणि बाद झाले ते राकेश काळे. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 1 लागतोय. बघितलं तर न्यू बॅटर आपण पाहतोय करगणी संघाकडून पवन. न्यू बॅटर आपण पाहतोय पवन नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईक वरती पाहतोय ऋषी सरगर. आतापर्यंत बघितलं तर 7 षटकार मारून सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. यावेळी देखील तेच तर चेंडू, उत्कृष्ट चेंडू पाहायला मिळाला किरण कोरे यांच्या माध्यमातून. ऋषी यांचा लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि येतो तो डॉट चेंडू. बघितलं तर चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करत आहे सध्या. बघितलं तर ऋषी सरगर. यावेळेस बघितलं तर तेच तर चेंडू होता परंतु दिशाविनी चेंडू, वाईट चेंडू अतिरिक्त धावमध्ये भर होते. पाहिजे तर या धावांपासून नक्कीच वाचावं लागेल. बघितलं तर धावसंख्या मोठ्या प्रमाणात धावफलकावरती बघायला मिळते. पुन्हा सामना करतील ऋषी. यावेळेस उडवला आहे डाऊन दी ग्राउंड. चेंड जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी षटकार. आणि बघितलं तर हा 8वा षटकार मारलाय. 48 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतात. तीन चेंडू टाकले गेलेले आहेत. आणि धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती 73 आणि वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतात ऋषी सरगर. सकाळपासून पाहिले तर चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण करताना पाहत नव्हतो दशतक. आणि बघितलं तर ही एक आयकॉनिक खेळ, तब्बल 8 षटकार मारलेत. यावेळेस उडवला आहे आणि चेंडू पाडवला तिकडे दूरच्या रानात आणि बाजरीच्या रानात 6 धावांसाठी षटकार आणि ऋषी सरगर यांचं अर्धशतक झालेलं आहे. रन बनाने के मौके मिलेंगे 1000. अर्धशतक नाही आता है बार बार. चला ऋषी आपली बॅट वरती करून मानवंदना द्यायची आहे. आपल्या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसात पाहिलं तर लेंगरे संघाकडून शंभू मोहिते यांच्या माध्यमातून अर्धशतक पाहायला मिळालं परंतु या खेळीमध्ये थोडीसं नक्कीच आपल्याला तब्बल 9 षटकार मारलेले आहेत. यावेळेस देखील उडवला आहे आणि पाठवला आहे. डगआउटला सलामी देणारा हा दूरवर ठोकून दिलेला 6 धावांसाठी षटकार येतो. तब्बल 10 षटकार या खेळाडूने मारले आहेत आणि बघितलं तर 7 या धावसंख्येवरती खेळतात. आज बघितलं तर ऋषीचा सकाळपासून दिवस नव्हता परंतु शेवटच्या सामन्यामध्ये अगदी फॉर्म आलेला आहे आणि त्याचा नक्कीच पुरेपूर चांगल्या पद्धतीचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 10 षटकार मारलेले आहेत. आता बघितलं तर थोडस नक्कीच फलंदाजी संघ फ्रंट फुटवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी थोडासा बॅक फुटवरती बघायला मिळतोय.
यावेळेस देखील फिल्डला क्लिअर केलेला आहे. चेंडूचा तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार येतो तो चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 90. मला वाटतं आता या स्पर्धेतील टोटल देखील खतऱ्यात आहे. हायेस्ट 6 षटकामध्ये बनवला होता तो 95 लोंगरे संघाकडून पहिल्या दिवशी. त्यानंतर त्यांच्याकडूनच 5 षटकामध्ये 92 बनवला होता. आता बघितलं तर 5 षटकामध्ये तब्बल 90 बनवलाय. आणखी एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडू आता बघूया. शेवटचे चेंडू म्हणजे शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. सुरुवातीपासून पाहिलं तर ऋषी सरगर तुटून पडलेत. तब्बल 10 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे आणि एक चौकार. यावेळेस शॉर्ट पिच मध्ये चेंडू स्कोररला बीट करून चेंडू सीमा रेषा पार येत होतो. साहेब प्रेमीच्या शब्दावर 25 चौकार. बघितलं तर मनोरंजन बघायला मिळतंय आपल्याला. नक्कीच या अगोदर बघितलं तर सोळेवाडी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर प्लॅन्स जरूर एक्झिक्यूट केलेले आहेत आणि ते सत्यात देखील उतरवताना आपण संघ पाहतोय. छोटू गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय. पवन यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. यावेळी देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला पाठवले. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा षटकार. बघितलं तर तब्बल 100 पूर्ण झालेला पहिला संघ. अबकी बार 100 पार होत झालेला हा संघ. 2 चेंडूवरती छोटूच्या 10 धावा वसूल केल्या. बघा अगदी खरबुजा रंग बदलत आहे. तसंच ऋषी मारते मी का मागे राहू पवन देखील सांगतात. आणि त्यांनी देखील छोटूच्या 2 चेंडूवरती 1 षटकार आणि 1 चौकार नक्कीच खेचलेला आहे. आता बघितलं तर कुठेतरी नक्कीच थोडंसं तणावाचे वातावरण बघायला मिळतंय सोलेवाडी संघामध्ये. परंतु हे मैदान चेसिंगसाठी देखील तितकंच उपयुक्त मानलं जातं. 100 पार देखील इथे चेस झालेला आहे. यावेळी देखील शॉर्ट पिच मध्ये तिचा चेंडू आणि चेंडूला गेले पूल सीमा रेषा पार 6 धावा मिळतील. तब्बल 16 धावसंख्या 3 चेंडूवरती वसूल केली गेलेली आहे आणि धावसंख्या होते ती 106. बघले तर गोलंदाज कुठेतरी नक्कीच बर्तनाखाली पाहायला मिळत आहे. छोटू पुन्हा एकदा पवन सज्ज. पवन म्हणले यावेळी देखील पुलेचा चेंडू होता. फलंदाजाला मोठा फरकात येण्याचा चान्स जरूर होता परंतु येत होतं डॉट चेंडू. यावेळेस देखील लॉक करण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न विफल ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा येतोय डॉट. गोलंदाजाच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. सुरुवातीचे 3 चेंडूवरती नक्कीच मोठे फटके आल्यानंतर त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू आपल्याला चांगल्या पद्धतीचे बघायला मिळालेत. आता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकला जातोय बघूया. यावेळेस पुलेचा चेंडूचा तो सीमा रेषा पार आणि येतो तो षटकार. पहिला डाव संपलेला आहे आणि धावसंख्या बनवली गेलेली आहे ती 112. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 113. ठीक आहे पेनल्टीचं पकडतोय. चेंडू घेऊन या.
पेनल्टी धरून 114 बनलेला 115 बनवायचा आहे. चला कळलं आपण लगेच मैदानात यायचंय. बघले तर सोयवाडी संघाकडून 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. लाला आणि त्यांच्या